फाल्यां 15 ऑगस्ट इन एडवान्स तुमकां 15 ऑगस्टाच्यो खूब खूब शुभेच्छा. आयज 14 ऑगस्ट विभाजन विभीषिका दिवस म्हणजे द पार्टिशन डे. आमच्या देशाची फाळणी इंडिया आणि पाकिस्तान ह्या दोन देशांनी जाली आणि कालांतरान ती 1971 3 देशांनी जाली. बांगलादेश जालो आनी आज पुराय भारत देशाक आनी जगारूय खबर आहा की जे पाकिस्तान आनी बांगलादेश जाले ताची स्थिती कितें आसा आनी खंयच्या वाटेन वचूंक लागल्या हे सगळे देश म्हणजे जग पळयता. आमी पळयता की तशें पळोवंक वचत जाल्यार आमच्या देशांत गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे टायम टू टायम गव्हर्मेंटात घेतलेल्या डिसिजीव स्टेप्स हाज्या खातीर आज देशाचें फावंडेशन स्ट्रॉंग आसा आनी स्ट्रॉंग डेमोक्रेसी आमी फॉलो करता. म्हणजे हे सगळें सांगता आसतना इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून वळखली वता. त्या खातीर प्रत्येकाक उलोवपाचें स्वातंत्र्य आसा. आमदाराकूच न्ही लोकांकूय बी. आमदार क्रिटीक करता ते खंय, लोकूय म्हाजेर क्रिटीक करता. म्हाका ताजी चिंता ना. आय एम वर्किंग फॉर द स्टेट आनी म्हाज्या खातीर जशें नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट त्या खातीर कोण उलयलो म्हणून कोणाचो प्रोजेक्ट बीन उरता अशें म्हाज्या सरकारान जायना. आनी म्हणून तर पयलीं ताज्यो तेणी मारल्यो ताका सगळ्यांक पयलीं खबर आहा म्हणून खंयसर कांय उरना म्हणून. कारण विजया पेक्षा तो चड फॉलोअप करता. ती गजाल खरी. एनी हांव विजयाकूय कॉंग्रेच्युलेट करता. आमचो कन्सर्न PI DYSP हांचेंय खूब खूब अभिनंदन करता की तांकां वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हाका दिसता जे प्रेजेंट पुलीस स्टेशन आसा पळय न्ही तेज्या पेक्षा एक स्टेप एडवान्स पुलीस स्टेशन्स हे पुलीस स्टेशन जातले. म्हणजे तशें पुलीस स्टेशन आत्ताच्या घडीक आनी खंयचेच ना. म्हणजे एकंदर जर फाल्यां सकाळीं हांगासर येवन बाकीच्यांक पळोवचें पडटलें. दीस वील बी द मॉडल. म्हणजे हाज्या फुडलीं पुलीस स्टेशनां बांदता आसतना अशें बांद हें सांगपा सारकेलें हें पुलीस स्टेशन आसतलें. आनी पुलीस स्टेशनाच्या बरोबर पुलीस क्वॉर्टर्स आसप हें कित्याक गरजेचें कारण दे आर वर्किंग फॉर द 24/7 कंटिन्युअसली. केन्नाय ड्युटीर वयचो पडटा कितें म्हणून तांकां लागींच थंय आशिल्ल्या पुलीस स्टेशनाक क्वॉर्टर्स आसचे पडटा. तांकां ट्रॅव्हल करचें पडचें न्ही म्हणून आमी पुलीस क्वॉर्टर्सूय बी बांदपाक घेतला. आनी तांकां बऱ्यांतली बरी सोय हांगासर दिवची हाज्या खातीर हो ऑलमोस्ट आय थिंक 22 crores ऑफ रुपीज ऑन पुलीस स्टेशन आनी क्वॉर्टर्स हाजेर मेळून आमी मोडटा आनी एक बऱ्यांतलें बरें इन्फ्रास्ट्रक्चर तांकां आमी दिता. बरेचशे फावटी उलयता आसतना हांव हें मुद्दामून सांगना म्हणजे विजय आयजूय उलयला 30,000 कोटी रुपया सरकाराचें रीण आहा म्हणून. 30,000 कोटीची चिंता म्हाका आसली जाल्यार हांव बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर जाय आसा पळय न्ही हितूर इन्वेस्ट करचो नासलो. आय एम वेरी मच कॉन्फिडंट. 30,000 कोटी कशा पद्दतीन फुडल्या 3 वर्सांक हांव तेज्या फुडें सांगना. हांव म्हाज्या टेन्युअरान सांगता की आय हॅव द प्लॅन टू रिपे द लोन, टू रिपे द इंट्रस्ट आनी टू इन्वेस्ट इन द इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे हांव फक्त एक पुलीस स्टेशन आनी हेजेर न उलयता. आय एम थिंकींग फॉर द गोंयांत 12 तालुके आसा. हांवें 8 दिसां पयलीं प्लॅनिंग केलें म्हणून सांगता तुका हांव. 12 तालुक्या पैकी जवळपास तशें पळोवंक वचत जाल्यार 3 तालुक्यांनी बेजीक आनी बरें इन्फ्रास्ट्रक्चर आसा. म्हणजे मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, एक तिसवाडी, दुसरो तसो सालसेत नवीन कलेक्टर आनी तिसरो धारबांदोडा तो नवीन तालुका जाला. आनी बाकीच्या खंयच्याय तालुक्यांनी वचत जाल्यार मामलेदार, डेप्युटी कलेक्टर हे जे बसता तांकां जाय तसो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर ना. आमचो मावीन आर्किटेक्चर हांगा आहा. धारबांदोड्याची बिल्डींग तेणीच डिझायन केल्या. इट इज वन ऑफ द गूड इन्फ्रास्ट्रक्चर. बट म्हज्या एका वर्साच्या टेन्युअरान आमी प्लॅन केला की उरलेल्या म्हणजे जवळपास 8 तालुक्यांनी त्याच पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या जाणांक हो कोणा खातीर हो तांकां बसपाक न्ही. म्हणजे फक्त डेप्युटी कलेक्टर मामलेदार हो बेजीक लोक जे ऑफिसान येता तांकां बरी सोय मेळपाक जाय. डेप्युटी कलेक्टर मामलेदार जेन्ना बऱ्या ऑफिसान बसतले तेन्ना ते लोकांक बरी सर्वीस दिवपाक शकतले. ते आमचो प्लॅन आसा येता त्या एका वर्साच्या भितर ह्या सगळ्या तालुक्यांतली सगळी एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसीस हांचें काम जें आसा पळय न्ही हें आमी हातान घेता, हें आमी सुरू करता. म्हणून हांवें सांगलें हें फ्युचर प्लॅनिंग हें सरकारान ऑलरेडी एका वर्सा खातीर केलां. त्या ती कर्ज असलें म्हणून तेजी चिंता ना. गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आनी बेजिकली गव्हर्मेंट लोन जरी काडटा आसत जाल्यार इट इज अ इन्वेस्टमेंट इन द इन्फ्रास्ट्रक्चर.
आमी पळयता की वी आर वर्किंग फॉर द पब्लीक सेफ्टी, इन्फ्रास्ट्रक्चर आनी कम्युनिटी वेलनेस ह्या 3 गजाली खातीर आमी लोकांची सेफ्टी दिवपाक जाय म्हणून अशा पद्दतीचो पुलीस स्टेशन खूब बरें इक्विप्ड करता. आमी बेजीक इन्फ्रास्ट्रक्चरान इन्वेस्ट करता की आमची सगळी ऑफिसीस म्हणजे डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, कलेक्टर्स ही सगळी ऑफिसीस इन्क्लुडींग द हॉस्पिटल्स हांगासर इन्वेस्ट करून लोकांक बऱ्यांतली बरी सोय दिवची. आनी तिसरें जें म्हटलां आमी कम्युनिटी वेलनेस. हांवें म्हटलां की कम्युनिटी वेलनेस सांगता आसतना लोकांक सगळ्यो बेजीक स्किम्स मेळटा. त्योय स्किम्स ज्यो आसा पळय न्ही ह्यो टायम टू टायम मेळच्यो ताज्याय खातीर म्हणजे खंयचीच ती गृह आधार आसूं दी ह्या आमचे DSSY आसूं दी, DDSSY आसूं दी म्हणजे जी आमी दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना 5 लाखाचो 4.5 लाखाचो इन्शुरन्स दिता ती आसतली टायमार सगळ्यांक मेळची हाच्या खातीर आमचें सरकार काम करता. म्हणून एक वेवस्थीत प्लॅन करता आसतना म्हाका सांगपाक खोस भोगता ह्या वर्साचो हो 4थो म्हयनो आमी आजून लोन घेवंक ना. पयलीं सरकारान लोन काडलें काय 100 कोटी रुपया लोन घेतला म्हणून व्हडली बातमी तेजी पेपरवालेच करतात. म्हणजे 100 कोटी लोन सरकाराक 100 कोटी लोन म्हणजे काय न्ही खरें सांगप म्हणजे कारण आमी बेजीक आत्ताच्या घडीक ह्या वर्साक 4200 कोटी रुपया लोन घेवं शकता. अजून एकूय घेवंक ना. म्हणजे फाटले फावटी 3200 कोटी घेवंक शकताले आमी 2500च्या मदीं निभावला. दीस इज अंडर म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियान ज्यो गायडलायन घालून दिल्ल्यो आसतात ताज्याच तितकेच लोन घेवपाक मेळटा. आनी बेजीक लोन घेतलेले आमी अशा पद्दतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरात जे आहा पळय न्हू हे पयशे सातत्यात घालीत आसता. म्हाजो सांगपाचो उद्देश इतकोच आसा की फायनान्शियल कंडिशन सरकाराची स्ट्रॉंग आसा आनी आमकां बेजीक अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चरान आनी मुळात एज अ मुख्यमंत्री म्हाका तरी कारण लोकां खातीर लागपी गजाली आनी विशेश करून लोकांक पब्लिकाक आसतल्यो युथाक आसतल्यो. हांव मुद्दामून याद जाल्या म्हणून तुमकां सांगता की आमी न्यू आर्किटेक्ट कॉलेज, न्यू फार्मासी कॉलेज ह्या पद्दत न्यू होम सायन्स कॉलेज हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गोंयांत गेली 30-40 वर्सां खरें इन्फ्रास्ट्रक्चर जावपाक जाय आसलें. ओल्ड फार्मासी कॉलेज ओल्ड हातूंतल्यान चलता ती रिनोवेट करून नवीन हितून आमी करपाक घेतला. युनिवर्सिटीच्या कॅम्पसान 2 लाख जागा स्क्वेअर मिटर तोय प्रोजेक्टूच पळयता की प्लॅन करून तांकां थंय शिफ्ट करपाचो. म्हणजे इतक्या पद्दतीचें प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत सरकाराचें चल्लां. आनी हें सगळें चलता आसतना ह्युमन रिसोर्सूय बी त्याच पद्दतीन अपग्रेड करपा खातीर म्हाका सांगपाक खूब खोस दिसता की आमी ITI सगळ्यो विजयाची ITI आमी हें करपाक घेतल्या, न्यू कन्स्ट्रक्शन करपाक घेतल्या. आसा थंयसरली म्हाका दिसता तेणीय तांकां फेसिलिटेट करचें. आमी नवीन PWDच्या जागेर पळोवपा लायला. हांवें ताका डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंटाक सांगलां तूं काय पळय वीच कॅटर्स द सरावंडींग ऑल स्टुडंट्स ती ITI सुद्दां नवीन बांदता. इवन दो तुजी बोर्डा कॉलेज स्कूल आनी कॉलेज तेंय म्हणजे तेजो अपग्रेड वयले 2 फ्लोर काडपा खातीर घेतल्या. शेवटी हांव कित्याक सांगता इट इज नॉट ओनली ते विजया खातीर न्ही. आमी कोणूय म्हणटले अरे CM विजयाक कितें इम्प्रेस करपाक इतकें करता काय म्हणून. इट इज नॉट फॉर विजय. हांव सरळ सांगता इट इज फॉर द स्टुडंट्स इन दीस कम्युनिटी. म्हणजे ह्या परिसरांतले जे सगळे स्टुडंट्स हांगासर येता तांच्या खातीर बेजीक फेसिलिटी आसता. खंयच्याय ती आमदारा खातीर एकट्या खातीर नासता. ऑफकोर्स आमदारान फॉलोअप करून बेगीन करून घेतली किंवा ताच्या फाटल्यान लागलो आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन असल्या कारणान तेजो इतर लोकांकूय फायदो जाता आसत. फॉलोअप करप हें आमदाराचें काम आसता. तो करता म्हणजे तें एक बरी गजाल की तो कंटिन्युअसली फाटीक लागून तें काम म्हणजे फॉलोअप करपाचें काम तो करता. ताच्या खातीर एकदां प्रोजेक्ट खंयचोय स्पिडीन जाता मातसो खूब फास्ट वता. हांव म्हणजे PWD इंजिनियर्स आनी बाकी कन्सल्टंट आनी कॉन्ट्रॅक्टर्स हांकांय हांव प्रोजेक्ट टार्गेट पिरियडांत कंप्लीट करचो हेंय तांकां सांगता. तसो 2 वर्सांनी प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक जाय. आज जरी आमी 24 आसले जाल्यार डिसेंबर 2026च्या पयलीं ह्या प्रोजेक्टाचें इनॉग्रेशन म्हणजे थोडो जरी हेवटेन तेवटेन जरी गेलो आसत जाल्यार फुडल्या 27च्या इलेक्शनाक वयच्या पयलीं ह्या प्रोजेक्टाचें दोनूय प्रोजेक्टांचें इनॉग्रेशन जातलें हेजी हांव खात्री दिता. आनी दोनूय प्रोजेक्ट हे आमी हँड ओवर करतले. अशाच पद्दतीन ज्या प्रोजेक्टाक आमी टायम बाउंड कंप्लीट करपा खातीर सातत्यान तेजी आमी सुरवात केल्या. त्या खातीर आयच्या ह्या दिसा म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व संदेक आयच्या ह्या दोनूय प्रोजेक्टा खातीर म्हाका दिसता फातोर्डा आनी परिसरांतल्या लोकां खातीर विशेश करून आमच्या पुलिसां खातीर हे फावंडेशन स्टोन म्हणजे क्वॉर्टर्स व त्यांच्या खातीर डेडिकेटिवली तांच्या खातीर म्हाका खूब खोस भोगता कारण दे आर कंटिन्युअसली
म्हणजे फिल्डाचेर आसता, कंटिन्युअसली कामात आसता, तांकां बऱ्यो सुविधा दिवप ह्यो सातत्यान म्हणजे सरकाराचें ध्येय आनी धोरण आसा. आमचे स्पेशली द पुलीस हे सदोदीत सिनियर सिटीजन फ्रेंडली, वुमन फ्रेंडली ह्या पद्दतीत काम करता. म्हणजे लोकांक पुलिसाचेर टिका करप सोपी आसता. लोक रोखडोच पुलिसाचेर उलयता, बट पुलीस बरें काम करता ते एप्रिशिएट करपी खूब कमी लोक आसात. तुमी जर मुद्दम पळयशात, सिंगल सिनियर सिटीजन जो रावता ताका जर डायरेक्ट आधार कोण आसत जाल्यार ताका आमचो पुलीस आसा. तांचे कडेन तेंचे रिकॉर्ड्स आसात, त्या सिंगल सिनियर सिटीजन आसात ताच्या कडेन तेजो नंबरूय आसा. ते कितें लागलें सुद्दां आसत जाल्यार डायरेक्ट आमच्या पुलीस स्टेशनाचेर कंसर्न फोन मारता आनी तांकां कंटिन्युअसली मदत, म्हणजे वेगवेगळ्या पुलीस स्टेशना वयल्यान इवन दो तांकां मेडिसीन व्हरोन दिल्या पासूनची मदत सुद्दां आमचे पुलीस करतात. हें म्हाका सांगपाक खूब बरें दिसता, कारण इतक्या बऱ्या पद्दतीची हेल्प नेचर हे आमच्या पुलिसांचो आसा. खंय तरी 100 एकटो पाड आसतलो, म्हणजे टोटल एकट्यान केल्ली चूक ही तुमी आमच्या कंप्लीट डिपार्टमेंटाचेर घालूं नाका. हो कंप्लिटली ह्या समाजात अशा पद्दतीचे कोण ना कोण तरी एकटो मेळटलोच, तो पाड आसतलो. म्हणजे ते पूर्ण डिपार्टमेंट हे बदनाम जावपाक जायना म्हणून हांव सांगता. कारण बरें काम करता तेन्ना ते बरें करा, बरें करता हें म्हणचें. आनी ते हांव विजयाकूय वयता आसतना सांगता, सरकारान बरी जी कामां करता ती बरी करता हेंय बी तेणी सांगचें केन्ना केन्ना. आपल्या संडे डायलॉग्सान फक्त सरकाराचेर फार मारपाचेंच काम करपाचें न्ही, मुख्यमंत्री बरें काम करतात तेंय सांगचें. इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.